के साथ नहीं कर सकते। तो हमें एम्पैथी के साथ क्या बच्चे को छोड़ना है। अगर रो रहे हैं तो रोना आता है अंदर से, लेकिन हमें एक मास्क लगा के क्या वो बच्चे का नुकसान ना हो। कितनी खुशी होती है, क्या जन्म नहीं दी हूँ, लेकिन कहाँ ना कहाँ तो वो एक जो मेरा पेरेंट्स रोल जो है वो मैं कर पाई। तो अगर इनको छोड़ के अगर मुझे घर बसाना था तो इनको छोड़ना पड़ता था, तो मुझे नहीं करना था। I always felt that it is better to be single than a divorced. आईकडे जावं लागतं, म्हणजे ही आई कुठेतरी इथेच राहते, इथेच राहते। के लिए बहुत कुछ करती है माँ। परमेश्वरला हे सांगते की आम्हाला गिव मी द स्ट्रेंथ। कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते, आणि आज असाच एक हटके अनोखा हळवा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करणार आहोत, एक अशा माऊली बरोबर जिने आपलं संपूर्ण आयुष्य या सगळ्या मुलांना वाहून टाकलंय। आपण एक दिवस शोधतो एखादा कुठली तरी गोष्ट सेलिब्रेट करण्यासाठी, ते साजरं करण्यासाठी। तसाच 14 नोव्हेंबर हा बालदिन असतो, चिल्ड्रन्स डे असतो, आणि त्या दिवशी आपण त्यांना सेलिब्रेट करतो, लहान मुलांना सेलिब्रेट करतो। पण या माऊलींनी तिचं अख्खं आयुष्यभर त्यांना सेलिब्रेट करण्याचं ठरवलं, आणि त्यासाठी त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही, आणि वात्सल्य फाउंडेशनला त्यांनी आपला स्वतःचा संपूर्ण वेळ समर्पित केलेला आहे, या सगळ्या मुलांना समर्पित केलेली आहे। ही सगळी मुलं जी आहेत ती रस्त्यावर राहणारी आहेत, काही आईवडिलांसोबत राहू शकत नाही आहेत अशी आहेत, काही कुठेतरी अशी मिळालेली आहेत ज्यांना घर नाही आहे, अशी सगळी ही मुलं आहेत। आणि त्यांच्यासाठी वात्सल्य फाउंडेशन हे गेले अनेक वर्ष म्हणजे 1982 पासून काम करते, आणि त्यात सध्या जी माऊली जी आहेत श्वेता मुखर्जी त्यांना आज भेटणार आहोत, आणि त्यांच्यासोबत हटके अनोखा हळवा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करणार आहोत। चला। I am from 4th C. My school name is KG Klani High School Junior College. इनके लिए तालियां बजाओ सब लोग। Happy Children's Day! सगळे त्यांना माँ का म्हणतात हे मला इथे काही वेळ घालवल्यानंतर कळलं खरं तर। तर स्वाती मॅम आहेत माझ्यासोबत, कशा आहात तुम्ही? नमस्कार। म्हणजे चांगलं वाटलं का तुम्हाला भेटून। येस। आणि आता आमचा जर्नी तुमच्याबरोबर आता कायम सुरू होणार। येस, कारण वात्सल्य में ऐसा माना जाता है कि जो एक बार आते हैं वो कंटिन्यू करते हैं ये जर्नी। जरूर जरूर, आणि आम्हालाच खूप आवडेल। वात्सल्याचा भाग आज आम्हाला होता आलं, मज्जा पिंकला होता आलं, याचा खूप आनंद है। बहुत अच्छा लगा, बहुत घर वाला फीलिंग है। और जैसे मैंने कहा स्टार्ट में ही कि
आपको बच्चे माँ क्यों बुलाते हैं, ये कुछ घंटों में मुझे पता चल गया कि क्या जर्नी रहा होगा आपका, और वही जर्नी इन सबको, बिकॉज यहाँ बैठने वाले जो अपने दोस्त आहे, आपण त्यांना मैत्रिणी म्हणतो सगळ्या, त्याच्यापैकी अनेकींना तुमच्याकडनं आज इन्स्पिरेशन मिळणार आहे आणि तुमची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. खरं तर हम कहते हैं कि एक आध दिन कोई तो हम सेलिब्रेट करते हैं, चिल्ड्रंस डे आप हमेशा सेलिब्रेट करती है क्योंकि यू आर ऑलवेज यहाँ पे इन मिड ऑफ देम एंड उनका बचपन आपके थ्रू सेलिब्रेट हो रहा है, इसीलिए हमारा ये आगड़ा वेगड़ा चिल्ड्रंस डे हम बोल रहे हैं. सो मैम, कहाँ से हुई शुरुआत, कैसे वात्सल्य आपके लाइफ में आया, और फिर आपका लाइफ वात्सल्य ने कैसे चेंज किया? पहले तो मैं मेरे जो गुरु मिसेस नीला श्रॉफ को प्रणाम करती हूँ. उन्होंने 1982 में हम कॉलेज ऑफ सोशल वर्क से पढ़ाई किए हैं निर्माण निकेतन से, तो वो हमें वहाँ पे पढ़ाती थी. तो नीला मैम ने शुरू किए थे जब भी हमारे पास कुछ भी नहीं था, मतलब हम लोग जस्ट टोटली रास्ते पे थे, और हमने जो पढ़ाई किए थे वो भी वेस्टर्न बुक्स पढ़ाई किए थे. तो मैम से ही हमने इंस्पिरेशन लेके शुरुआत किए. तो मैम लेफ्ट अस इन 2018, बट मैं मानती हूँ कि अभी भी हमारे साथ है. तो कोई भी प्रॉब्लम है तो मैं जैसे ईश्वर से बात करती हूँ, हम मैम के साथ वैसे ही बात करते हैं. उसके साथ हमारे ट्रस्टीज़ हैं, डॉक्टर सफला श्रॉफ है, फ्रेडी मार्टर्स है, उनका भी आभारी, बिकॉज ये टीम वर्क है. हम अकेले कोई कार्य कर नहीं सकते हैं. तो उनका भी जर्नी हमारे ट्रस्ट में है. और बहुत सारे वॉलंटियर्स हैं जो अलग अलग क्षेत्र में हैं, पर समाज कार्य में वो कुछ देना चाहते हैं. तो ये हमारे 200+ वॉलंटियर्स है, जो शायद प्रत्यक्ष यहाँ पे नहीं आ रहा है, लेकिन दे आर वेरी मच, एक आवाज़ दे तो वो हाजिर रहते हैं. और यही है हमारे जो, माने वो सेलिब्रिटी भी हो तो भी वात्सल्य में ऐसे एक आम नागरिक के जैसे वो बात करते बच्चों के साथ, क्योंकि ये बच्चों को पता नहीं है कि वो सेलिब्रिटी है. तो हमारे यहाँ पे वात्सल्य के एक जो मतलब है वो है ममता. तो मैं तो यशोदा माँ हूँ, एंड श्री कृष्ण के जो वात्सल्य प्रेम जो है, बिकॉज हम बच्चों को यहाँ पे परवरिश करते हैं, लेकिन चाहते हैं कि वो अपने माँ बाप के पास जाए. तो आई हैव टू प्ले द टफ लव. तो मुझे अंदर से बहुत कठिन होना पड़ता है कि हम बच्चे को रोकना नहीं है, वो अपने बायोलॉजिकल माँ और पेरेंट्स के पास जाए, वही हम चाहते हैं. तो काफ़ी मुश्किल होता है, लेकिन शायद हमारे जो समाज कार्य की जो पढ़ाई है वो हमें मदद की. माने ट्रांसफर एंड काउंटर ट्रांसफर जो है, हम इमोशनली उनके साथ नहीं कर सकते. तो हमें एम्पैथी के साथ, क्या बच्चे को छोड़ना है, अगर रो रहे हैं तो रोना आता है अंदर से, लेकिन हमें एक मास्क रखा के क्या वो बच्चे का नुकसान ना हो. कि बच्चे को हमें छोड़ना है. तो मेरे कितने बच्चे अभी बड़े बड़े होटल में काम करते हैं, और वो मुझे फ़ोन करते हैं क्या वो अभी भी है वहाँ पे. कितनी खुशी होती है, क्या जन्म नहीं दी हूँ, लेकिन कहाँ ना कहाँ तो वो एक जो मेरा पेरेंट्स रोल जो है वो मैं कर पाई. तो कभी मैं बच्चा बनती हूँ, कभी अडल्ट बनती हूँ, तो कभी पेरेंट बनती हूँ. तो तीनों, ये शायद हमारे जो समाज कार्य का जो पढ़ाई इज़ वेरी इम्पॉर्टेंट. बिल्कुल. और जैसे आपने कहा कि आपने जन्म नहीं दिया है, लेकिन आप उनकी माँ हो चुकी है. और जसं आपण म्हणतोय तसं, आणि मी मगाशी पण म्हणाले की आपने खुद ने शादी नहीं किया, आपने शादी chose not to marry. एग्जैक्टली. तो ये डिसीजन कब हुआ, क्योंकि आई एम श्योर आपने बहुत पहले ये सब काम करना शुरू कर दिया, लेकिन ऐसा कौन सा पड़ाव था जहाँ आपने सोचा कि नहीं, और आई एम श्योर ये इनके लिए लिया हुआ डिसीजन था? इनके लिए लिया हुआ है. ओके. सो ये कभी था, बिकॉज इट्स अ वेरी बिग डिसीजन, खुद का फैमिली नहीं होना, खुद का फैमिली इतने बच्चों में होके भी खुद नॉट वांटिंग अ किड. या आसान नहीं था. एंड माय फादर वाज अ डॉक्टर, एंड माँ जो होम मेकर थी, लेकिन ये आप जो पेड़ पौधे देख रहे हो वो माँ के ही सब बच्चे हैं. तो उन्होंने ये खाना, पेड़ लगाना, ये जो शौक है वो हमें दिए है. तो लेकिन पेरेंट्स ने कभी फोर्स नहीं किया. और मेरी दीदी वो शी इज़ मैरिड विद उनके एक गर्ल चाइल्ड भी है. लेकिन मुझे 2 चॉइस था, अगर शादी करके घर बैठूं या
ये जो बच्चे के साथ ये नशा है, 89 से मैं जुड़ी हुई हूँ, तो ये नशा है। तो अगर इनको छोड़ के अगर मुझे घर बसाना था तो इनको छोड़ना पड़ता था, तो मुझे नहीं करना था, बिकॉज मैं किसी का जिंदगी बना रही हूँ। एंड आई ऑलवेज फेल्ट दैट इट इज बेटर टू बी सिंगल देन अ डिवोर्स। तो मुझे किसी दूसरे का जिंदगी को बर्बाद करने का बिकॉज़ आपका प्रायोरिटी हमेशा एब्सोल्युटली। तो मैं दोनों नाव में पैर दे के नहीं चल सकती हूँ। तो अगर जिंदगी में डिसीजन लेना था, कठिन था, लेकिन आई एम हैप्पी। यस, आई एम सिंगल बट आई एम हैप्पी दैट मैं जहाँ पे मुझे जाना है बच्चों के साथ, क्यों हमें बहुत गांव में जाना पड़ता है, रात को जाना पड़ता है, मेडिकल केसेस होते हैं, तो मुझे किसी का परवानगी घेऊन जायचं नको. राईट. कारण मी माझा स्वतःचा जीवनचं आय एम दी ओनरशिप. राईट. मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आपण जसं म्हणतो Absolutely. तसं त्यांनी त्यांचा एक वेगळा पाथ निर्माण केला. आणि जसं मी म्हणते खूप मोठी गोष्ट आहे की स्वतः लग्न न करणं, कुठेतरी हा विचार करणं की आपल्यासाठी ती मुलं प्रायोरिटी आहेत, ती आपलं सगळं त्यांचं संगोपन करणं, आणि ती मुलं पुढे त्यांच्याबरोबर राहणार पण नाहीये. ती एका वयानंतर ती त्यांना सोडून जातात त्यांच्या आई वडिलांकडे किंवा त्यांना जिथे जायचंय तिथे. सो जब ये बच्चे आपके पास आते हैं, दे आर वो बहुत अलग स्टेट में होते हैं, मेंटली बहुत अलग स्टेट में होंगे, फिजिकली बहुत अलग स्टेट में होंगे. कैसे ट्रांसफॉर्मेशन स्टार्ट होता है, कैसे बच्चे यहाँ पे आते हैं, कैसे उन्हें यहाँ लाया जाता है, और फिर आगे क्या प्रोसेस होता है? अभी हम लोग इट्स गवर्नमेंट मान्यता है हमारे ओपन शेल्टर के लिए, एंड ये एकदम स्ट्रीट्स में होमलेस रहते हैं. तो होमलेस से हमारा कॉन्टैक्ट सेंटर जहाँ पे पहले वहाँ पे बच्चे जाते हैं, और वहाँ से अगर उनको लगता है कि शेल्टर होम में आना है तो वो चॉइस हम बच्चों को देते हैं. ओके. मैंने उनका चॉइस रहता है कि आप शेल्टर होम में रहना चाहते हो या नहीं. तो 3-4 बार आना जाना रहता है, जबरदस्ती किसी के साथ नहीं रहते. और दूसरा है जो पेरेंट उनके रास्ते पे है उनका परवानगी पाइए. ओके. ये ऑल पेपर वर्क, ओके, ऑल होम रेफरल पेपर वर्क होता है. फिर हमारे चाइल्ड वेलफेयर कमेटी से हमें थोड़ा मान्यता होती तो ही हम बच्चे को रख सकते हैं. लेकिन कभी मतलब सॉरी टू कट बट कभी ऐसे हुआ है कि ये सब हो चुका है, बच्चा यहाँ पे आ चुका है, एंड देन द पेरेंट्स से कि नहीं हमें बच्चे को नहीं रखना है? नहीं होता है. तो इसके लिए हम लोग तुरंत बोलते हैं बच्चे को मत रखो. हो सकता है कि बच्चे को 1-2 दिन आने जाने दो. राइट. उसके बाद आप तय करो कि बच्चा रहेगा या नहीं रहेगा करके. बिकॉज वो ऐसे प्रोग्राम जब भी हम लोग रखते हैं तो बच्चे लोग ऑलरेडी उनको लगता है क्या नहीं इधर रहना है. राइट. एक तो है खाना, तो हर एक बच्चे को एक फुल मील जो है ना वो बहुत पसंद है. तो इसके लिए वो आते ही है. और यहाँ पे हमारा सिंपल दाल चावल का ही रहता है, लेकिन वो भी मिलता है. क्यों ये सब बच्चे जब ये हमारे पास आते हैं वो 7 साल के होते हैं. अच्छा. तो दे आर बोर्न ऑन द स्ट्रीट्स. कोई आप देखते होंगे ना छोटे छोटे जो हर एक महीने का बच्चा है, तो ऑलरेडी एक नेगेटिव ब्रेन फॉर्मेशन उसका हो चुका है, और उसको हमें पॉजिटिव दिखाना. आप देखिए योगा किए, योगा, कपोएरा, मार्शल आर्ट, ऑल दिस आर थेरेप्यूटिक. ओके. हम कोशिश करते कि यही वो सीखे कि कहाँ पे अपने मन को शांत रखना. राइट. क्योंकि उनके मन में बहुत सारे कुछ चलते रहते हैं जो वो बोल नहीं पाते. दिस इज ऑल थेरेपी, एंड डांस थेरेपी रहता है. बहुत बार ऐसे कुछ बच्चे हैं बहुत साल रह रहे हैं, और कुछ एक दूसरा नया बच्चा आ जाता है जो एक जोन लेके आया हुआ है. तो ऐसे कभी हुआ है कि इनका उस पे या उसका इन पे कभी इम्पैक्ट हुआ है? देन एज अ मदर यू हैड टू बी वेरी स्ट्रिक्ट, आपको कहीं पे बहुत स्ट्रिक्ट होना पड़ा है? नहीं, ये तो हमें रहना ही पड़ता है. मैं स्ट्रिक्ट विथ लव. तो थोड़ा प्रेम का जो बूंद है ना वो देना बहुत जरूरी है. क्यों स्ट्रिक्ट नहीं रहेंगे तो वो आपको फर्क नहीं पता चलेगा. उनको मुंबई का शहर का एक अलग माहौल है, और यहाँ पे आपको किस तरह से भाषा बोलना है, किस तरह से उठना है, किस तरह से बैठना है, ये सब सिखाना पड़ता है. ओके. क्यों यहाँ पे जब पहले आते हैं तो उनका गाली गलौज ही रहता है जबान पे. तो लेकिन हम लोग तुरंत उनको रोक नहीं सकते. तो वो कोशिश करते आस्ते आस्ते जो माहौल में है वो माहौल को वो देख के ही उनको लगता है कि यहाँ पे गाली दे. चेंज हो जाता है. आपका दिन कैसे शुरू होता है? आई एम श्योर दिन से लेके रात तक यही इर्द गिर्द होगा आपका मन, लेकिन अदरवाइज प्रैक्टिकली कैसे होता है? ओके. नाउ आई स्टे विथ माय मदर. मेरी माँ मेरे साथ है, मैं माँ के साथ रह रही हूँ. तो और उनका भी उम्र हुआ है, तो इसके हिसाब से
उनको चाहिए क्या रात को जहाँ पे भी रहो घर पे मैं घर पे आओ। जितने भी बच्चे लोग उनको माँ जी बोलते हैं, अच्छा बुलाते हैं करके। तो एंड तो शुरुआत माँ के साथ थोड़ा बहुत समय रहता है, जो खाने का समय, क्योंकि एकदम नहीं तो रात को होता है। और राइट मैं बाय द टाइम मेरा पहुँचते उनका तो जो ब्रेकफास्ट टाइम है वो मैं माँ के साथ थोड़ा बिताना चाहती हूँ। एंड उसके बाद जब ये निकलते हैं तो ऑफिस का है, फिर सेंटर्स विजिट करना रहता है, और यहाँ पे बच्चों के साथ कुछ अगर एक्टिविटी है। फिलहाल जो है वो मोर ऑफ एडमिनिस्ट्रेटिव रिस्पॉन्सिबिलिटी आया है। बट मुझे अच्छा लगता है कि जब भी इनके साथ कोई प्रोग्राम हो, कोई सेशन हो, तो लंच टाइम में कोशिश करते कि इनके साथ थोड़ा रहने के लिए, क्योंकि उनको कुछ बोलना होता है। एंड देन शाम को जो है 7 बजे के बाद इनके साथ फरमाइश आती है। अच्छा, क्योंकि जब तक मैं अंदर ऑफिस के सेटअप में रहती हूँ तभी उन लोग ओपन नहीं उतना होते हैं। एंड देयर इज अ बॉक्स वहाँ पे है, सजेशन बॉक्स है, तो उसके अंदर वो चिट्ठी जो फरमाइश आहे वो चिठ्ठी ते तिथे टाकतात त्याने. पण त्यांना वाटते की 7च्या नंतर म्हणजे लोक गेल्यानंतर ज्यांना ते बोलायचं ते मोकळेपणाने माझ्या बरोबर बोलतात. म्हणजे एरवी जसं आई ऑफिस मधनं घरी आली की कशी मुलं तिच्याकडे पळत पळत जातात आणि सगळं दिवसाचं जे काय आहे तो थकवा निघतो, काही सांगायचं असेल काय असेल, तसंच या आईकडे सुद्धा ते सगळं बोललं जातं. ते सगळे तिथे सो काय असतात फरमाईशी काय येतात ते आता त्यांचा काय आउटिंग, आता सध्या त्यांचं पिकनिक टिकुजीनी वाडी कधी जायचं ते आता आपण ठरवलंय का 6 डिसेंबरला जाऊया, कारण 6 डिसेंबर सुट्टी आहे, मुलांचं पण सुट्टी आहे. त्यांना फिरायचं जे आहे ना, का इथे त्यांना कधी कधी वाटते का आपण शाळे आणि घरी बस, पण कुठेतरी आपण जाऊया आणि चांगलं जेवण. म्हणजे चांगलं जेवण म्हणजे थोडा फॅन्सी, तर त्यांचं कोल्ड्रिंक आणि मग फ्राईज हे त्यांचं फेवरेट आहे. आणि ते माहोल जे आहे ना ते आता सध्या त्यांनी चौपाटी, बाबुलनाथ मंदिर, हँगिंग गार्डन ते सगळं फिरून आलं. आणि बाबुलनाथ मंदिर मध्ये त्यांना गिफ्ट पण मिळालं. अच्छा, तर काही दिवाळीचं भेट वस्तू होतं. तर म्हणजे एवढं खुश ना, काय दिवाळीचं 1 दिवस अर्धा दिवस सुट्टी होतं, पण येऊन सगळं कहाणी आणि काय झालं, कुठे गेलं, ते बूट हाऊस बघितलं आपण, तर ते अर्धा तास मध्ये सगळं सांगून टाकतात ते. तर आउटिंग जे आहे ते दे लुक फॉरवर्ड. राईट. आणि जेवण पण एक थोडा स्पेशल काहीतरी त्यांना पाहिजे. आणि आता ते क्रिसमसचं तयारी, नवीन वर्षाचं जे तयारी, आता दिवाळी झालं तर नवीन वर्ष आणि आमचा अॅन्युअल डे ते स्टेज मध्ये पहिल्यांदा परफॉर्म करणार. कारण हे रंगशारदा मध्ये आमचं 26 नोव्हेंबर आहे. वर्षात एकदा आपण स्टेज बुकिंग करून एक त्यांना प्लॅटफॉर्म देते, कारण लोक त्यांना ऑडिटोरियम मध्ये बोलवत नाही, स्टेजवर तर परफॉर्मन्स होतच नाही. शेल्टर होमच्या मुलांना तरी पण संधी भेटतात, पण जे रस्त्यावर राहणारी मुलं त्यांना भेटत नाही. आणि आता आमचं ट्रायबल मुरबाड कसरा तिकडनं पण मुलं येणार. ताडपा डान्स आहे त्यांचं फेवरेट आहे, तर ते पण आता सध्या 26 नव्हे. आणि तुम्ही पण या, नक्की नक्की आपण ह्या त्यांच्या त्या ओकेजनला जाऊ आणि त्यांचा तो डान्स आणि तो सगळं नक्की पाहू. पण जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा एक आई किती एक्साइट असते आणि किती तिला आतून असं मस्त भरून येतात. असं त्यांनी मस्त असं छान भरभरून बोलल्यात त्या. आणि म्हणूनच त्यांना मी का म्हणते की त्यांना आई म्हणतात तिकडे, मा म्हणतात तिकडे, ते इतक्या समरूप झाल्यात या सगळ्याला. पण घरी गेल्यावरती पण मन इकडेच असतं. आणि ते प्रोग्रामचं नाम दिलंय स्नेह मिलन. स्नेह मिलन म्हणजे रेडियन्स ऑफ जॉय, ते एक इंग्लिश अनुवाद केलेला आहे. पण एकच जे न जात न धर्म, तर ते आहे एकच आमचं स्नेह मिलनचा. आणि RJ युनुस खान ते अँकर करते प्रोग्राम करके. आणि त्यांचं पण भेट झालं, कारण आम्ही अलॉंग विथ वात्सल्य फाउंडेशन मी दुसऱ्या ठिकाणी पण, कारण मी डान्सर होती, भरतनाट्यम डान्सर. आता सध्या तर काही प्रॅक्टिस नाही काय नाही, पण मुलांबरोबर डान्स करतात. भरतनाट्यम डान्स सोडून आता बॉलिवूड मध्ये मुलांना बॉलिवूड आवड आहे.
तर डान्सर आणि म्युझिक हे आमचं. आणि बंगाली, मी बंगाली आहे ना, पण बंगालीमध्ये आपण बचपन से ही ना हम लोगों को कला हा राईट त्याच्यामध्ये म्हणजे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, तुम्हाला शिकायलाच लागेल. गाणं, डान्स, कविता. तर हे माझं दुसरं एक ग्रुप आहे. ओके. तर मी बिमोल रॉय मेमोरियल कमिटी, रिंकीजी बरोबर, रिंकी रॉय भट्टाचार्य बरोबर पण मी आहे त्यांच्या बरोबर. तर तिथे मला दुसरं ग्रुप भेटतात. अच्छा. आणि युनस खान सर बरोबर त्यांचं तिथेच माझं ओळख झालं. तर ते पण एक त्यांना सोशल वर्कचं जास्त ते लोक तिथे नाही, पण रिंकीजी इज अ फिल्म मेकर आणि डॉक्युमेंटरी रायटर, आणि ते माझं कॉलेजमध्ये शिकवत होतं मला, आमचं वुमेन सब्जेक्ट म्हणून. तर ते एक ओळख झालं. तर ते एक ग्रुप आहे. आणि मग ते दुसरं ठिकाणी जर आपण थिएटर आहे, प्लेज आहे, मी एकटी जाते आणि एकटी रेस्टॉरंटमध्ये पण चहा पिते. तर मला काय वाटत नाही, काय मला कंपनी पाहिजे, कारण एवढं काय बघायचं असते ना, दॅट लोक कसं बोलतात, लोक कसं वागतात, लोकांचं जेव्हा मुलं बरोबर येतात त्यांचं वागणूक काय, आणि माझं मुलं कसं वागतात. मला वाटते काय माझं मुलं वेल बिहेव्ड आहे. ते कुठेही मी बाहेर जाऊन आपण जातात, हॉटेलमध्ये पण आता जे सध्या दिवाळीमध्ये तिथे जाऊन पण प्रार्थना केलं. ओके. म्हणजे हॉटेलमध्ये बसून प्रार्थना केलं. सो हे सगळे संस्कार तुम्ही त्यांच्यामध्ये इथे इन्कल्केट केलेले आहेत. हा प्रयत्न आहे. येस. आणि ते सगळे दिसून येतात. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं की एक आई जेव्हा बाहेर जाते तेव्हा ती 4 ठिकाणी बघत असते की कोण कसं वागतं, ते सगळं वागणूक घेऊन इथे येतात, मुलांबरोबर ते सगळं घालवतात. तसं मी विचारत होते की इथे नसतात तेव्हा सुद्धा मन इकडेच असतात, डोक्यात हेच विचार सुरू असतात की मुलांचं काय सुरू आहे, कसं सुरू आहे. रविवारी आमचं फाउंडेशन डे होतं, तरी पण रविवारी मी आली. अच्छा. कारण 10 नोव्हेंबर म्हणजे फाउंडेशन डे आहे. बरोबर. तर आता पोस्टपोन नाही करून मी आली इथे. आणि आमचं स्टाफ पण होतं. आणि आपण तर 365 days 24/7 मी वाचल्यासाठी. तुम्ही मा आहात. सुट्टी नाहीये माला, आईला कधीच सुट्टी नसते. हे जसं म्हणतात तुमच्या बाबतीत सुद्धा ते तितकंच खरं आहे की आई रिटायर होत नसते, आई कधीही सुट्टी मागत नाही आणि तिला मिळत नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की 365 डे 24/7. आणि फक्त मुंबईचं नाही, ऑल आदिवासी जे मुलं आहे तिथे पण मुरबाड कसारा, तिथे पण ते मला आईच म्हणतात. आणि ते पण वाट पाहतात का कधी येणार, आणि हल्दी कुंकूचा प्रोग्राम हो का, कुठचंही क्षण आहे ना तर ते थांबतात काय आपण ते करूया. तर हे मला वाटते कुठे ना कुठे ते परमेश्वरचंच कृपा. नक्कीच. आणि तुमचं गुड डीड्स, आपण जे चांगली कर्म करतोय ती कुठल्या ना कुठल्या वे मध्ये आपल्याकडे परत येत असतात. असं फार हे आहे. चहा आलेला आहे मस्त, आणि छान गप्पांमध्ये चहा घेता घेता अजून ह्या गप्पा रंगणार आहेत. पण जसं आपण म्हणतोय की ही सगळी जी मुलं आहेत ती रस्त्यावरची किंवा ज्यांना म्हणजे आपण इथे घेऊन म्हणजे जे काही आलेलं असतं, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असतात, रस्त्यावरून जात असतात, तेव्हा अनेक मुलं आपल्याला अशी दिसतात. तेव्हा आपल्या ह्या मुलांचं आठवण आपसुकच येत असेल. ये सब आपके नजरों के सामने आते ही होंगे. कुठेतरी असं वाटतं का की नाही उचलून, बिकॉज आय नो की त्याला एक प्रोसेस आहे, तुम्ही स्वतः काही करू शकत नाही, पण कधीतरी असं मनात आलंय का की नाही उतरूया, या मुलाला घेऊन जाऊया, बिकॉज जरी ते तुमचं काम असलं तरी तुम्ही ते सहज करू शकत नाहीये. मग तेव्हा तुमच्यातली आई किती हतबल असते. कारण रोज मी बघते आता हेल्पलेस फील करतात. ऍब्सोल्युटली. कारण ते कम्फर्टेबल आहे स्ट्रीट मध्ये, त्यांना मी उचलून आणणार. आणि हे रोज काय माझं जे जर्नी आहे, महालक्ष्मी द्यायचं जे जर्नी आहे ते दिवसच. आता किती महिन्याचं एक मुलं बघितलं मी, तर मला वाटत होतं काय आपण फोन करू आणि ऑफिसरला सांगू काय हे मुलांना कुठे घेऊन जा. पण तो त्यांचा वडील बरोबर एवढं एक प्रेमाने होता ना, कम्फर्ट मध्ये होतं की मला कंप्लेंट करायचं मन पण नाही झालं. पण त्यांना पण हे आयुष्य माहितीच नसेल, बिकॉज जिथपर्यंत ते इथे येत नाही, इथे हे सगळं बघत नाही, तोपर्यंत ते जे राहत असतात त्याच्यात ते खुश असतात. खुश. ओके. तर खूप हेल्पलेस वाटते. तरी पण आता खूप बदल झाला आहे मुंबईमध्ये, कारण त्यांनी सरकारने तुम्हाला घर दिलं आहे. बरोबर. तर पण ते काउन्सिलिंग, आतापर्यंत काउन्सिलिंग चालू आहे. बरोबर. आणि इथे आमच्या मदत ज्यांनी स्ट्रीटवर राहिलेलं आहे ना त्यांचं ते आउटरीच ते
खूप मदत होतात. ओके. कारण ते जेव्हा बोलतात मुलांबरोबर का आपण पण बाहेर येऊन असं जर्नी आता जगतोय, तर तेव्हा काम ते आई म्हणून डिफिकल्ट कुठला फेज असतो मुलांना इथे येऊन ते सगळं शिकवणं आणि मग ते कधीतरी तुमच्याप्रमाणे न वागणं, की जेव्हा मुलं जायला निघतात आणि तुम्हाला त्यांना बाय म्हणायचं असतं आणि इतक्या वर्षांचा सहवास कुठेतरी संपणार असतो, तेव्हा आई, मनातली आई काय भावना असतात? त्यांना सस्टेन करणं म्हणजे जेव्हा ते मुलं येतात ते 8 वर्षाचं असतात. बरोबर. आणि जेव्हा जायचं त्यांचं वय आहे 12 वर्षाचं. ओके. तर आता 8 वर्ष जेव्हा आलं ते मुलं खुशी खुशी आलात आणि जेव्हा जायचं वय आहे तेव्हा 12 आणि 13 वर्षाचं आहे. ते खूप कठीण वर्ष आहे, कारण तेव्हा त्यांचं ते बायोलॉजिकल आई पाहिजे, मी नाही. तर ते खूप कठीण, कारण एवढं केलं शेवटी आईकडे जावं लागतं. म्हणजे ही आई कुठेतरी इथेच राहते. ते खूप कठीण आहे. हे किती म्हणजे मला ऐकताना इतकं भरून येत आहे की इतके वर्ष त्यांचं संगोपन करता, आई म्हणून त्यांच्या सोबत असता, आणि वेळ येते जेव्हा त्यांना बाय म्हणायची तेव्हा त्यांना त्यांच्या आईकडे जावं लागतं आणि ही आई इथेच राहते. हे सगळं विचार करून पुन्हा जेव्हा इथे येता, एखादा आज मूल जात आहे आणि पुन्हा उद्या ते मूल इथे नसणार आहे, नाही इतक्या वर्षांबरोबर आईबरोबर राहिलेलं ते मूल इथे, किती जड जातं दुसऱ्या दिवशी परत यायला इथे? नाही, मला वाटतं ते परमेश्वर कुठेतरी एक आतून मला एक शक्ती देतात. ते आतून जी शक्ती आहे ना ती मी बोलू शकत नाही. आणि परमेश्वरला हेच सांगते की आम्हाला गिव्ह मी द स्ट्रेंथ. आणि त्यांनाही भरून आलंय हे सगळं बोलताना. आय एम शुअर की आपण जर बोलतो आणि आपल्याला हे इतकं लागतं तर त्यांना ते किती लागत असेल. आणि ते हे अनेक वर्ष करतायत, 1-2 मुलांबरोबर नाही, हे अनेक मुलांबरोबर घडलेलं आहे की आई म्हणून त्यांना एक 4 वर्ष 5 वर्ष मोठं करायचं, त्यांना संस्कार द्यायचे, त्यांना त्यांच्या त्या पास्ट आयुष्यातून फ्युचरसाठी घडवायचं, आणि मग फ्युचरमध्ये ती मुलं आपल्या बरोबर नाही आहेत. मी कधी एक्सपेक्टेशन्स ठेवत नाही, कारण मी कुठेतरी वाचलंय एक्सपेक्टेशन्स ना ते तुम्हाला दुःख देणार. आय विश दे कुड, बट एक्सपेक्टेशन जेव्हा ठेवतात ना आपण, ते मी आता कधी ठेवलं नाही. कारण मला म्हणे आय डोंट वॉन्ट टू बी डिसअपॉइंटेड. निराश जो जर्नी है ना, निराश जो है ना वो अपने आप उसको लोनली में होता है. पण एक्सपेक्टेशन नहीं है तर ठीक आहे, येणं जाणं हे नॉर्मल आहे. तर जेव्हा हा विचारधारा आपण, and it is not easy. I understand. I can totally understand. की जे तुम्ही आता, मी तेच म्हणणार होते, तुम्ही इतक्या सहज म्हणताय ते की ठीक आहे, हे नॉर्मल आहे, ते जातात येतात, पण आतून तुम्हाला काय फील होतं हे फक्त तुम्हीच समजू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ की ही सगळी भावना, हे सगळं हे करणं, आपलं नसलेलं मूल आपल्या मुलासारखं वाढवणं, त्याच्यामध्ये हे सगळं इन्कल्केट करणं आणि नंतर त्याला परत त्याच्या आईकडे सोपवणं, हे खूप. अशी काही मुलं आहेत का जी मोठी झाली, कुठेतरी सेट झाली आणि मग येऊन तुम्हाला भेटली आणि मग तुम्हाला मस्त वाटलेलं आहे? हो हो, आता ते एक मुलं थायलंडला जाऊन आलं, आणि कारण त्याचं पासपोर्ट इट वॉज इझी ना, बरोबर, राईट, पासपोर्ट भेटणं. तर आता तो थायलंडला गेलं, व्हॉट्सअप मध्ये फोटो पाठवलं, अरे वा, आणि त्यांनी थँक्यू दिलं, म्हणजे आय एम ग्रेटफुल टू यू, असं पण त्याचं वाक्य होतं. आता स्नेहमिलने येणार तो. अरे वा. तर हे सगळं पाहून कसं वाटतं? हा दॅट्स अ पॉझिटिव्ह साइड, आणि हेच आमचं इन्स्पिरेशन आहे. राईट. काय त्यांना बघून काय चला सेटल झालंय. आणखी एक असं नाही की सगळं सेटल झालंय, ते एक मुलांनी सुसाईड पण केलं आहे, कारण ते जेव्हा ड्रग्स मध्ये जातात काही जणांनंतर. सो देयर इज नो वे. राईट. सो असं नाहीये की सगळं सुख आहे, पण हे असं ऐकायला आपण म्हणजे दोन्ही बाजू आहेत. अनेकदा बरीच मुलं सत्कर्मी, सत्मार्गाला लागतात, पण नंतर त्यांच्या हातात जेवढं असतं तेवढं. पण
हे काम जे करतायत, हे इतके वर्ष करतायत, आय एम शुअर 89 पासून तुम्ही करतायत. बॅड फेजेस आले असतील, वेगळे वेगळे एक्सपीरियंसेस आले असतील. आज जेव्हा मागे वळून पाहतात, जब इतने सालों का ये जो एक्सपीरियंस है, ये कैसे रहा है? कौन से बैड फेजेस थे जहाँ आपको शायद लगा होगा कि नहीं बस रुकते हैं, ऐसे कभी लगा? हाँ, आई थिंक 96-97 में मैंने थोड़ा रुका. अच्छा. एंड एक दूसरे संस्था के साथ जुड़ने के लिए कोशिश की, लेकिन अगेन दे गॉट मी बैक करके. तो लेकिन जो मेरे फ्रेंड सर्कल्स थे वो शायद कहाँ ना कहाँ ये कार्य में एक छूट गया है, बिकॉज सोशलाइज ज़्यादा हम नहीं कर पाते. और अगर सोशलाइज करते तो हमारे थिंकिंग बहुत अलग रहता है. सो कुटुंब नाही, म्हणजे स्वतःचं कुटुंब नाही आणि फ्रेंड सर्कल ही ऑलमोस्ट संपलेला आहे, बिकॉज तुमचं लाईफस्टाईल, त्यांचं लाईफस्टाईल किंवा खूप वेगळं होतं. खूप वेगळं. त्यामुळे बरेच सॅक्रिफाइसेस पर्सनल लेवल वरती करायला लागले. बट आय एम हॅपी. येस, आय कॅन सी दॅट ऑन युअर फेस की तुम्ही इतक्या आनंदी आहात या सगळ्या कामात. आणि म्हणून जेव्हा प्रत्येक लहान मूल येऊन तुमच्याकडे हट्ट करतो किंवा तुम्हाला मा म्हणतो, तेव्हा तो आपसूक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. आणि ते तुमचं मेडल आहे, आय एम शुअर की तुम्ही ते मेडल्स घेऊन घरी जाता. पण खूप मस्त वाटलं, असे भेटलो, असे छान गप्पा मारतोय. आय एम शुअर हे सगळं कुठेही पैशाचं सोंग आणता येत नाही. मॉनिटरी जे आहे ते फार स्ट्रॉंग असायला लागतं हे सगळं करायला. आणि त्याच्यासाठी यू वुड हॅव टू, म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावी लागली. आता हे गव्हर्नमेंट लेड आहे, आय अंडरस्टँड. पण मग ते कसं जुळवून आणलं? वो फेज कैसे था जब मे बी ऐसा होगा कि इतने बच्चों को संभालने के लिए वो मॉनिटरी जो रिक्वायरमेंट्स थे वो कभी पूरे हो ना हो, हर जगह हर दरवाजा पे जाना पड़ा होगा. वो फेज कैसे था? आप जो ऐसे असं सुंदर वातावरण तुम्ही बघतात आत्ता, जेव्हा 1991 आपण इथे, म्हणजे फर्स्ट कदम इट वॉज लाईक अ भूत बंगला. काही नव्हतं इथे, काही झाडं नाही. आता पण आपण म्हणजे काळोख असतात, राईट. म्हणजे रात्री अंधार झाल्यानंतर तुम्हाला आपको डर नहीं लगता. एक्झॅक्टली, खूप आत आहे हे. आणि रात्री आय एम शुअर हे फार शांत असतात. पण ये जो एनवायरमेंट हमने वो बनाया है, तो मी कुठे जात नाही, तो कोशिश की का लोगों को यहाँ पे बुलाने के लिए. तो कोई भी इवेंट होता है तो हम यही माहौल में, और ये स्टेज का जो है ये एक एनवायरनमेंट के जैसे बनाया है, और यहाँ पे लोग इनवाइट करते हैं. कि आप अगर एसी रूम में जाके प्रेजेंटेशन करोगे तो वो जो फील है तो तसं त्यांना वाटणार नाही. तर दैट इज वन ऑफ द फंड रेजिंग विच वी डू, दैट लोगों को यहाँ पे आके शेयर अ मील, जो है आप मील कर रहे हो या इवेंट ले रहे हो, आप पहले यहाँ पे आओ, एंजॉय करो बच्चों को, कि ये बच्चे भी कंफर्टेबल एसी रूम में नहीं रहते. बराबर. आप कोई बड़े लेके जाओगे तो ना वो थोड़े समय के लिए ठीक है, उसके बाद वो काफी अनकंफर्टेबल, उनको ग्राउंड चाहिए. ते मातीचा माणूस आहे ना, राइट. तो आप माती के माणूस को माती में ही रखना है. तो आप ये झाड़ भी जो है, ये पेड़ को आप जितने भी एसी रूम में लेके जाओ, आपको उसको सूरज की किरण में लाना ही पड़ता है. तो मैं शायद वैसे व्यक्ति हूँ कि मातीचा माणूस तो इसके लिए मुझे भी एसी रूम नहीं जमता है. तर आमचं पण विंडोज जे आहे ते ओपन विंडोज आहे. आणि मी आई विल थ्रू योर चैनल इनवाइट पीपल दैट प्लीज आप आइएगा एंड बच्चों को मिलिएगा, कोई जजमेंट न करके. जे तसं आहे ते घाणेरडं मुलं आहे, ते घाणेरडं मुलंच राहू द्या, पण त्यांचा आतून जे आत्मा आहे ते बघा. ते बाहेरचं जे आहे ते उसका चकाचौंध में आप न जाके, तो जो अंदर का जो बचपना है उसको आपको इधर ही वात्सल्य में ही मिलेगा. राईट. सो त्यांचे लुक्स जज करू नका असं त्यांना म्हणायचं आहे, की ते कसे दिसतात, ते कसे असतात, त्याच्यापेक्षा ते काय आहेत ते पहा आणि त्यांना ओळखा. आणि आम्ही काही वेळ इकडे होतो आणि त्या सगळ्यांना तेवढ्या वेळात पारखणं अगदी सहज शक्य होतं, कारण काय ह्यांचे संस्कार त्यांच्यावरती घडलेले आहेत आणि ती सगळी मुलं जशी मुलं असायला पाहिजेत तशीच आहेत, पण तितकीच नम्र आहेत, तितकीच छान आहेत, तितकीच डिसिप्लिन्ड आहेत. आणि खूप मस्त वाटलं त्यांना भेटून आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं.
आणि जसं त्या म्हणाल्या तसं की डोनेशन्सची गरज या सत्कर्माला नेहमीच असते. गव्हर्नमेंट लेट जरी असलं तरी डोनेशन्स किंवा चांगल्या कामासाठी दान करणं हे आपला हात कुठेही कमी तोकडा पडता कामा नये. आपण खूप प्रिव्हिलेज्ड आहोत, आपण खूप सुखवस्तू आहोत. कुठेही देता आलं तर देण्यात काहीच हरकत नाही. सो त्यांचे डिटेल्स मी यामार्फत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. कधी ते येण्याची संधी आली तर कृपा करून या, त्यांना भेटा. बिकॉज त्यांना भेटून जे एक वात्सल्याची एक दुसरी बाजू दिसते ना, जे वात्सल्य खरंच दिसतं ना, ते त्यांना भेटूनच मिळणार आहे. आणि त्यांच्यातलं सगळं वात्सल्य त्या मुलांमध्ये उतरलेलं आहे. आणि खूप वेलकम. थँक्यू सो मच. या येस, ऑलवेज ऑलवेज. थँक्यू सो मच मॅम. खूप छान वाटलं. आणि आज मज्जा पिंक जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की वात्सल्याच्या फॅमिलीचा एक भाग झालाय. भेटत राहू, काहीतरी छान करत राहू आणि तुमचं हे काम असंच छान पद्धतीत करत राहा. वी नीड मोर पीपल लाईक यू. दी सोसायटी नीड्स मोर पीपल लाईक यू. समाजात तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. कमी आहेत, थोडे आहेत, पण त्या थोड्यांनी सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे बरेच ह्यांच्यातले आय एम शुअर अनेक जण पुढे जाऊन काहीतरी घेऊन जाणार आहेत. त्यांच्यातले कोणतरी स्वाती मुखर्जी व्हायला मागे पुढे वाळून पाहणार नाही. बिकॉज तुमचे संस्कार त्यांच्यात आहेत. सो मॅम थँक्यू सो मच. येस, मा म्हणून असंच छान छान काम करत राहा. ही जर्नी खूप कठीण आहे, कारण की पदरातलं मूल दुसऱ्यांच्या पदरात टाकावं लागतं. पण पदरात पुन्हा तुम्ही तो ओपन करता नवीन मुलासाठी. त्यासाठी मी मनापासून आभार मानते, कारण की अशी माणसं मिळत नाही. थँक्यू. आणि हा चिल्ड्रन्स डे अशा पद्धतीने साजरा करता आला त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच. पुन्हा पुन्हा भेटत राहू. थँक्यू. थँक्यू सो मच. नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिटेल्स बघा. आणि काहीही मदत करता आली, करावीशी वाटली, काही नाही तर त्यांना भेटता आलं तर ते सुद्धा करा. त्या मुलांना बरं वाटतं. सो पुन्हा भेटूच. थँक्यू.